लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। संत श्री सेवालाल महाराज यांचा 285वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात। वसंतराव नाईक चौक येथून निघालेल्या भव्य शोभायात्रेला हजारो बंजारा समाज बांधव सहभागी। संत श्री सेवालाल महाराज यांचा 285वा जन्मोत्सव सोहळा व भव्य शोभायात्रा मिरवणूक पुसद येथे संपन्न झाली। यावेळी बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात उत्साहात साजरा व्हावा यासाठी ययाती मनोहरराव नाईक यांच्या नेतृत्वात भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोभायात्रेमध्ये समाजातील सर्वच घटकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही करण्यात आलं होतं। येथील वसंतराव नाईक चौक येथे विविध मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। या शोभायात्रेमध्ये पहिल्यांदाच नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारे तसेच सांस्कृतिक पद्धतीने शोभायात्रा करण्याचा मानस घेऊन जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज जन्मोत्सव सोहळा समिती 2024 ने हे विशेष आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये पारंपरिक वेशभूषा, बैलगाडी, भजनी मंडळी, विविध पारंपरिक वाद्यांसह समाज बांधव, महिला, युवक, युवती सहभागी झाले होते। ही शोभायात्रा वसंतराव नाईक चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुधाकरराव नाईक चौक मार्गे मार्गक्रमण करीत संत श्री सेवालाल महाराज मंदिर स्वप्ननगरी माहूर रोड येथे समारोप करण्यात आला। यावेळी आमदार इंद्रनील नाईक, ययाती नाईक, शशांक नाईक, दीपक आसेगावकर, अनिता मनोहरराव नाईक, श्रीमती आशाताई पांडे तसेच विविध प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती इत्यादींसह जन्मोत्सव शोभायात्रेला हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव तथा विविध समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते। आजच्या जयंतीच्या अनुषंगाने आपण काय म्हणाल? जय सेवालाल। आज बंजारा समाजाचे आमचे संत सेवालाल महाराज यांची जयंती आहे। आम्ही आज सगळे बांधव मिळून आम्ही साजरी करत आहोत जयंती व इतर समाजाचे सुद्धा याच्यात सहभागी झालेले आहे। कुठेतरी आम्हाला असं वाटत होतं की आमच्या समाजाचे सुद्धा एखादी अशी रॅली निघावं आणि साजरी व्हावं। या निमित्त आम्हाला संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिळालेलं आहे, आम्ही ते साजरे करत आहोत। भाऊ, आपल्या पोराकडे येथे संत सेवालाल महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहिला, परंतु हे पुसद नगरी महाराष्ट्राला नेतृत्व देणार आहे। या ठिकाणी 2 मुख्यमंत्री या ठिकाणी झालेला आहे आणि पुसदमध्ये कुठेतरी कमी वाटतं की संत सेवालाल महाराज यांचा सुद्धा या ठिकाणी अश्वगतीचा पुतळा राहावा। यासाठी काही आपली रणनीती आहे का किंवा योजना आहे का? संत सेवालाल महाराज यांनी सांगितलेलं आहे की माझी प्रतिमा कुठेही उभारू नाही, त्यांचा मान पगडीचा आहे। तर आम्ही आज रॅलीमध्ये एक पगडी जी आहे त्या मंदिरात आम्ही समोर माहूर रोड तिथे त्या मंदिरात आम्ही स्थापन करणार आहोत। तर ही जी परंपरा आहे या पगडीचा मान असल्यामुळे आम्ही ह्या पगडीच्या निमित्ताने आम्ही रॅली काढत आहोत। निश्चितच हे होते माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे चिरंजीव ययाती भाऊ नाईक यांनी पुसद शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं या मिरवणुकीचे वातावरण निर्मिती केलेली आहे। निश्चितच रिपब्लिकन वार्तासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।